नगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त महादेव यात्रोत्सव निमित्त धुळे ग्रामीण आमदार राम बदानेंच्या हस्ते विधिवत पूजा व रक्तदान शिबिर संपन्न। याबाबत अधिकृत असे की आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी नगाव येथील महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी यात्रोत्सव पार पडत असून सकाळपासूनच भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। तर धुळे तालुक्यातील नगाव येथे आज सदर ही महाशिवरात्रीपासून महादेवाची यात्रा प्रारंभ करण्यात आला। सकाळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर बदाने व माजी सभापती तथा लोकनियुक्त सरपंच ज्ञानज्योतिमाई बदाने तसेच धुळे ग्रामीण आमदार राम बदाने सपत्नी वैष्णवी बदाने यांच्या हस्ते महापूजा होम हवन या ठिकाणी सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली। तर नगाव येथे गेल्या 25 वर्षापासून तत्कालीन आमदार कैलासवासी अण्णासाहेब दवा पाटील यांनी दक्षिणात्य पद्धतीचे भव्य महादेव मंदिर उभारले असून महाशिवरात्रीस यात्रोत्सव या ठिकाणी पार पडत असतो। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते। तर महादेव मंदिरात नवस फेडण्यासाठी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते। धुळे शहरासह तिसगाव, ढंढाणे, रामनगर, हनुमंतवाडी, वडेल, गोंदूर, सायने, सरवळ, देवबाने, दमाणे, बिलाडी, जापी, शिरडाणे येथील भाविक भक्त या ठिकाणी येऊन महादेवाचे दर्शन घेऊन या ठिकाणी या यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात। तर यात्रेनिमित्त या ठिकाणी मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली असून 34 फूट उंचीचा त्रिशूळ या ठिकाणी उभारण्यात आला आहे। तर मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी व वाहनधारक येथे दर्शनासाठी थांबतात व दर्शन घेऊन या ठिकाणी प्रसादाचा देखील लाभ घेत असतात। तर यावर्षी देखील या ठिकाणी यात्रोत्सवानिमित्त डॉक्टर भूषण बदाने यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। तर प्रसंगी या ठिकाणी सदर रक्तदान शिबिराचे आयोजन डॉक्टर भूषण बदाने मित्र परिवार नगाव वॉटरी ब्लड सेंटर देवपूर धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील आयोजन करण्यात आले। तर सकाळी 12 वाजेपर्यंत 100हून अधिक रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला होता। तर त्यांना या ठिकाणी सप्रेम भेट वस्तू म्हणून पाण्याची जार या ठिकाणी रक्तदात्यांना भेट म्हणून व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तर 200हून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यात येईल असं या ठिकाणी डॉक्टर भूषण बदाने यांनी सांगितले। यावेळी तेजस जैन, संदीप चौधरी, एकनाथ माडी, महेंद्र येरडावकर, राकेश सिरसाट यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त देखील उपस्थित होते। तर अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त महादेव यात्रा पार पडत आहे। याबाबत अधिक माहिती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने यांनी दिली। आलाबादाप्रमाणे यंदा ही नगाव ग्रुप ग्रामपंचायत आणि महादेवाच्या महाशिवरात्रीचा पावन उत्सव या ठिकाणी साजरा होतो। या परिसरामध्ये आज नव्याने रक्तदान शिबिर या ठिकाणी घेण्यात आलं। सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली। अनेक भाविक धुळे शहरातले येतात, ते पूजा करतात आणि दर्शन घेतात। आज खऱ्या अर्थानं महादेवाचं दर्शन घेऊन जनतेचं पावन असं पर्व आज आपण साजरा करतोय। संध्याकाळी सुद्धा रात्री कीर्तनाचा लाभ द्यावा अशा प्रकारची विनंती मी महादेवाच्या ट्रस्टतर्फे करतो। सकाळीच 4 वाजेपासून आमदार रामदादा पाटील यांनी सकाळी पूजा केली। त्यांच्या सुवेद्य पत्नी आणि सरपंच त्यांच्याबरोबर होते, त्यांच्या हातून पूजा संपन्न झाली। बोला। नमस्कार। आज महाशिवरात्रीनिमित्त नगाव येथे महादेव मंदिर आयोजित आणि रोटरी क्लब व डॉक्टर भूषण बदाने मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमच्या धुळे ग्रामीणचे कार्यसम्राट आमदार श्री रामदादा बदाने यांच्यातर्फे करण्यात आले। हा कार्यक्रम एक धार्मिक सोबत एक वैज्ञानिक जोड म्हणून तरुणांमध्ये असलेला उत्साह लक्षात घेता ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन केलेले आहे। आज आमच्या कॅम्पला 100पेक्षा जास्त ब्लड डोनेटर यांनी भेट दिलेली आहे व ब्लड डोनेशन केलेले आहे। तरी आमचा नियोजित मानस हा
ब्लड डोनेटर यांनी ब्लड डोनेट करावं व एक समाजात नवीन संदेश द्यावा की धार्मिक सोबत आपण एक आधुनिक व वैज्ञानिक जोडही जोपासावी, या दृष्टीने आमच्या नगाव गावच्या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन आज हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यामध्ये थोर मोठे लहान स्त्रीवर्ग माता भगिनी यांचा सगळ्यांचा सहयोग आहे. प्रत्येकाची या ठिकाणी रक्त तपासणी करून ब्लड ग्रुप करून तसेच BSL साखरेची तपासणी करून व ज्यांना ज्या आवश्यक रक्त तपासण्या आहेत त्याही मोफत केल्या जात आहेत. या पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो आहोत. तरी माझं सर्व परिसरातील नागरिकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रमाणात आपण ब्लड डोनेशन करावं व समाज हितात कार्यरत राहावं हीच इच्छा. धन्यवाद.